फक्त एवढं काही कपडे वगैरे काढले नव्हते तिने. मग तिने जसं बाथरूमला गेलं इथून वाघ जे आहे ना इरिटेशनला सुद्धा सादर केली होती सर त्यावेळेस. तर तनपुरे साहेबांशी सुद्धा बोललो तर फॉरेस्टवाले आले का? फॉरेस्टवाल्याला सर्व एक ठाम निर्णय आहे या ठिकाणी. मग मी काय म्हटलं, ही सगळ्यांची आपली समस्या समजून सांभाळायला पाहिजे. आमची 3 वर्षाची मुलगी जात आहे आणि तुमची काय ऐकायची आहे? तुम्ही नागपूरवरून बसून आम्हाला सांगता का? तुमचं ऐकायचं आम्ही इकडे बसून. आम्ही सोडत नाही साहेब. तुमच्या एखादी वनकर्मी मरून जाणार इथे, नाही तर आम्ही मरून जाणार, पण सोडणार नाही. तुम्ही बिबट्याचं काय तर सोक्षमोक्ष लावा, नाही तर आम्ही सोडणार नाही. इनके शेर मध्ये ना ते कुत्ते काही असे मारते. मैं लाईव्ह देखा तुमचे आकेवार साहेब मला वाटते फॉरेस्ट मध्ये रिटायर झाले असता. तुम्ही आकेवार साहेबाला विचारा, ते बिजू ठाकरेच्या ड्रायव्हरच्या हाताने भाग गेला. मी पाहिलं कसे मारते फॉरेस्टवाले. आता पाय पकडून रट देतात ड्रायव्हरला. आम्ही त्या आकेवार साहेबांना किती मदत होते आमच्या. हे बिचारे गरीब लोक कुठं जाणार आहे? आपल्याला ते करायचंच आहे. आता साहेब पण येतील. आम्ही तर म्हटलं आम्हाला पैसे नाही पाहिजे 15 लाख. त्या 15 लाखाचा तुम्ही बुलाव भी मत. हमारा गुस्सा उन पे मला सांगा. सही में एखादी जण मारेगा. आता थोड्या वेळ आधी 1 तासाआधी इथे दुर्गापूर वार्ड नंबर 1 मध्ये पुन्हा आज एका नरभक्ष वाघाने एक 2.5 वर्षाच्या मुलीला सोती. हे बघा तुम्ही, हिच्या घरून जेवण करत असताना घराच्या गेटमधून नेलेलं आहे. तर आम्ही याचा आक्रोश आता आम्ही मागे 1 हप्त्या पहिले सांगितलं होतं गव्हर्नमेंटला, फॉरेस्टवाल्यांना, की आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आता आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आरओफओ आणि त्यांची टीम जी इथे आलेली आहे त्यांना आम्ही इथे डांबून ठेवलेलं आहे. जोपर्यंत त्या वाघाला मारणार नाही, जोपर्यंत त्या वाघाची शूट अँड साईडचं शूट करणार नाही, मारणार नाही, तोपर्यंत आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही. हे आम्ही ठामपणे सांगत आहोत, कारण की हे वारंवार होणाऱ्या घटना आहे. आजपर्यंत 15 जीव गेले होते, हा 16वा जीव आहे. 2.5 वर्षाची मुलगी आहे. यांना लास्ट शरम काही फॉरेस्ट डिपार्टमेंटला नाही आहे. यांना वाघाची मारासाठी परमिशन लागते. पण आज आम्ही कायदा हातात घेऊन आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आरओपीओ आणि त्यांच्या टीमला इथं डांबून ठेवलेला आहे. जोपर्यंत त्यांचे मेन अधिकारी आणि त्या शूटरला घेऊन त्या वाघाचा बंदोबस्त करणार नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही. हे ठामपणे सांगतो. तुम्हाला जे कारवाई करायची ते तुम्ही करू शकता.